अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडीमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं प्रचंड थैमान घातलं। मागच्या 2 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कलिंगडाचे क्षेत्र जे आहे तर ते अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या म्हस्केवाडी येथे मी आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर कलिंगडाचा जो पाला आहे तो अक्षरशः राहिलेला नाही आणि कलिंगडावरती जर बघितलं तर गारांचे जे आहेत खुणा आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे पीक हातातोंडाशी आलेलं होतं, मात्र हे पीक आता पूर्ण या गारपिटीनं कुठंतरी त्याचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे। शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुमचं किती क्षेत्र होतं आणि काय सध्या परिस्थिती? या ठिकाणी 3.5 एकर कलिंगड आहे माझं। कलिंगड पिकवण्यासाठी एकरी 1.5 लाख रुपये खर्च येतो। या ठिकाणी मी 8 एकर शेती खंडाने घेतलेली आहे। त्यामध्ये 3.5 एकर कलिंगड आहे, 4 एकर कांदा आहे आणि या अवकाळी पावसाने माझी सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। या ठिकाणी माझं 10 लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। पहिली गोष्ट, शासन कुठल्याही मालाला भाव देत नाही आणि दुसरी गोष्ट, अवकाळी पावसाने सगळं उद्ध्वस्त केलंय। त्यामुळे शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे। तरी माझी सरकारला विनंती आहे की या गोष्टीकडे शासनाने बारीक लक्ष घालावं अशी मी मनापासून विनंती करतो। मुलाबाळांच्या शिक्षणासाठी या गोष्टी मी करतोय। या ठिकाणी मी खंडाने शेती घेतली आणि माझा मुलगा संजय घोडावत कोल्हापूर या ठिकाणी 12वीचं शिक्षण घेतोय, नेटचा अभ्यास करतोय। मुलगी प्रवाराला BSc करते आणि वर्षाला 5 लाख रुपये फी मला मुलांची भरावं लागती। ती फी भरता येण्यासाठी या ठिकाणी मी या खंडाने शेती घेऊन या ठिकाणी शेती करतोय। परंतु एवढी मोठी नुकसान झाली की मला मुलांची फी भरता येणार नाही आणि पुन्हा शेती करण्यासाठी उभे राहता येणार नाही। एवढी मोठी नुकसान या ठिकाणी माझी झालेली आहे। मोठं कष्ट घ्यावं लागतं अगदी हातातोंडाशी ज्या वेळेला असं पीक येतं। अगदी 8 दिवसामध्ये याचे जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये मला रिटर्न मिळणार होते। या ठिकाणी जे पैसे लावलेत हे पैसे अगदी माझ्या 8 दिवसात मला मिळणार होते, परंतु सगळं उद्ध्वस्त झालं। कांदा पीक उद्ध्वस्त झालं, कलिंगड उद्ध्वस्त झालं, वरती गहू भुईमूग सगळी पिकं उद्ध्वस्त झाली, काहीच राहिलं नाही। सरकारकडनं मिळणारी मदत तेवढी पुरेशी होईल का असं वाटतं? सरकारने अगदी तुटपुंजी मदत करू नये। सरकारने कोणत्या पिकाची नुकसान झाली आणि किती झाली याची पाहणी करावी। अगदी 10-15 हजार रुपये देऊन त्यांनी काही होणार नाही। या ठिकाणी 1-1.5 लाख रुपये एकरी खर्च येतो आणि तुम्ही जर 10-15 हजार रुपये दिले तर त्यांनी शेतकऱ्याला काही होणार नाही, शेतकरी उभा राहू शकत नाही। आणि म्हणून साठी शासनाने पिकाची पाहणी करावी की कुठल्या पिकाची आणि किती नुकसान आहे आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, ही माझी शासनाला विनंती आहे। इतरही शेतकरी त्यांच्याशी बोलणार आहोत। कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालं या भागामध्ये? कांदा आहे, डाळिंब आहे, केळी आहे, ऊस आहे, मका आहे। असं जेवढे जे आज पिकं रकमेत आली होती त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आणि काल 2 दिवसापासून ही गारपीट सुरू आहे का? कधी? 2 दिवसापासूनच। बरं, गारपीट आणि परवा एवढे गारपीट झाले ना तर काल सकाळपर्यंत गारा होते। एकूण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फळबागांना खरं तर या गारपिटीचा फटका बसलेला पाहायला मिळतो आहे आणि शेतकऱ्या कुठेतरी सरकारने जे आहे तर तुटपुंजी मदत न करता शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून होते। कॅमेरा पर्सन गिरीश सह सुनील बोंगळे, ABP माझा, पारनेर, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।